नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपण पुरंदरचा वेढा व तह हा पाठ शिकणार आहोत। या पाठामध्ये आपल्याला पुरंदरचा तह आणि त्यांची लढाई याबद्दल जाणून घ्यायचं आहे। या धड्याचे आपण ज्ञान, कौशल्य आणि मूल्य या 3 विभागामध्ये पाठांच्या उद्दिष्टांचे वर्गीकरण केलेले आहे। तर चला पाहूयात की ज्ञानामध्ये विद्यार्थी काय काय शिकतील। ज्ञानात विद्यार्थ्यांना पुरंदरचा वेढा आणि तह काय होतं याबद्दल माहिती मिळेल। विद्यार्थ्यांना विविध ऐतिहासिक साधनांची माहिती मिळेल। कौशल्यामध्ये विद्यार्थी शिवाजी महाराजांच्या चरित्राचे प्रसंग कथाकथनातून सादर करतील आणि इतिहासाच्या साधनांचे लिखित, मौखिक आणि भौतिक या प्रकारे वर्गीकरण करतील। मूल्यांमध्ये विद्यार्थी काय काय समजतील ते आता आपण जाणून घेऊया। मूल्यामध्ये विद्यार्थी इतिहासातील या घटनांचा आदर करतील आणि शिवाजी महाराजांचे चरित्र ते जाणून घेतील। हा धडा आपण पाहणार आहोत भाषा आणि साक्षरता या विकास क्षेत्रांतर्गत, तसेच सामाजिक, भावनिक आणि भौतिक हे विकास क्षेत्र या पाठांतर्गत आपण पाहणार आहोत। तसेच दृष्टिकोन वापरलेला आहे तो म्हणजे सर्वसमावेशक दृष्टिकोन। तर चला पाहूयात हा पाठ। धन्यवाद।